आमच्या कार्यकर्त्याचं म्हणणं असं आहे की आपण त्याला पुन्हा कुठेतरी हॅरासमेंट करून ही विनंती करण्यासाठी मी फोन केला आहे. आम्हाला मान्य आहे. आपण आज स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं आज या काही घडामोडी घडल्या. आम्ही अभिजित देवडेच्या सोबत संपूर्ण महाराष्ट्र आहे. सामाजिक मागणीसाठी त्यांनी गेली 2-3 वर्ष झालं त्या ठिकाणी समाज सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार डिमांड करतो. साहजिक आहे त्याच्या मनामध्ये जे निर्माण झालेली खंत आहे ती संबंध महाराष्ट्राला भारत देशाला त्या ठिकाणी दाखवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. त्याबद्दल फक्त प्रश्न असा उपस्थित होतो की आता त्याला पुढे काही आपल्यातर्फे पोलीस स्टेशनमार्फत त्रास होऊ नये याची काळजी घ्यावी म्हणून आपल्याला मी फोन केलेला आहे. बाईट करू तुमची बाईट. आपण जे तयारी केलेलं आहे कशामुळे केलेलं, काय मागणी केली? साहेब, माझं नाव अभिजित विष्णू देडे. सगळ्यांना जय शिवराय, जय भीम, जय अण्णा, जय लहुजी. सुप्रीम कोर्टाचा 1 ऑगस्ट 2024चा आरक्षणामध्ये मागासलेपणावर जे उपवर्गीकरणाचा निर्णय जो सुप्रीम कोर्टाने दिलाय, आज तागायत 2 वर्ष झाले देशामध्ये तो निर्णय लागू आहे आणि गेली देशातले 5 राज्यांनी हा निर्णय लागू केलेला आहे. आणि आपण ज्या महाराष्ट्रात राहतो, वाढतो, जगतो, त्या महाराष्ट्रानं देशाला दिशा दिलेली आहे. आणि आज याच महाराष्ट्रात जे उपवर्गीकरण झालेलं आहे ते उपवर्गीकरण मातंग समाज आणि सर्वच 58 जातींना जे उपेक्षित, वंचित, मागासलेपणाचं जे आरक्षण ज्या माझ्या वंचित समाजाला भेटलं नाही, त्यासाठी मी अर्धा लिटर डिझेल आणि स्वतःचं आत्मधन मी स्वतः प्राशन करून मी झेंडावंदन मानवंदना दिल्यानंतर मी ते पेलं आणि मी स्वतःचं आत्मदहन करणार होतो. काय करा मागणी, काय व्हायला पाहिजे, काय वाटतं आपल्याला? काय नाही, आमची एक जे सुप्रीम कोर्टानं जो निर्णय दिलेला आहे तो महाराष्ट्र शासनामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब सरकारने खूप चांगलं सरकार आहे आणि त्यांनी आम्हाला हे आरक्षण द्यावं एवढीच कळकळीची विनंती आहे. आणि 58 जाती जे उपेक्षित आहेत, आज 80 वर्ष झाले ह्या भारत देशाला आझाद होऊन, तरी सुद्धा इथला महाराष्ट्र राज्यातला हा 58 जाती ज्या आहेत ते उपेक्षित आहेत. आज सुद्धा त्यांना शिक्षण, रोजगार, कुठल्या शासनाच्या योजना काही नाही. खेड्यापाड्यात आज शेतकरी आत्महत्याचा माझा धाराशिव जिल्हा आहे. शेतकरी आत्महत्या इथं भरपूर झालेल्या आहेत. इथं पाण्याची सोय नाहीये, इथं सुशिक्षित बेकारांना हाताला काम नाहीये. आणि त्या सर्व समाजामध्ये माझा गरीब मातंग समाज कुठंतरी काहीतरी करून रोजानी रोज जाऊन स्वतःची उपजीविका भागवतो. मला एवढंच म्हणायचं शासनाला, इथल्या राज्यकर्त्यांना, की जे बाबासाहेबांच्या स्वप्नातलं जे आरक्षण होतं 59 जातीच्या लास्ट सर्व जाती धर्मांना जे आरक्षण बाबासाहेबांनी दिलं, ते बाबासाहेबांचं स्वप्न हे उपवर्गीकरण करून लागू करावं एवढीच माझी एका समाजातल्या घटकाची माझी इच्छा, तळमळीने इच्छा आहे. नाहीतर मी मरणार आहे. खरं तर आज स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी आज अभिजित देडे हा आमचा एक सामाजिक कार्यकर्ता, चळवळीतला कार्यकर्ता. मी त्याचं खरं तर आज जे काही घटनाक्रम झालेला आहे स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं, अशा पद्धतीचा त्यांनी जो टोकाचं पाऊल उचललेलं आहे, त्या टोकाच्या पावलावर आम्ही निश्चितच त्याचं समर्थनही करणार नाही. परंतु ही पोटतिडक का आहे, याच्या पाठीमागची पार्श्वभूमी काय आहे, एका गोरगरीब समाजाच्या प्रती त्याची जी भावना आहे, ती भावना समजून घेण्याची आवश्यकता आहे. खरं तर राज्य सरकार असेल, या ठिकाणचं प्रशासन असेल, अशा परिस्थितीमध्ये एखाद्या कार्यक्रमामध्ये पालकमंत्री असताना
ध्वजारोहणाच्या कार्यक्रमामध्ये पोलिसांनी त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या त्याचं चोख बंदोबस्त ठेवायला पाहिजेत होता. निश्चितच त्या ठिकाणी अभिजित देडेच्या जीवालाही त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीची इजा पोचली नाही पाहिजे, अशा पद्धतीचं आमचं मत आहे. आणि राज्य सरकारने त्या ठिकाणी अशा पद्धतीनं जर टोकाचे पाऊल घेण्याची जी परिस्थिती निर्माण होते, एक समाज रस्त्यावर उतरत असताना त्या ठिकाणी काही लोक विरोधात येतात तर काही लोक समर्थनार्थ येतात. हे उपवर्गीकरणाचा प्रश्न म्हणजे एका सामाजिक प्रतिष्ठेचा प्रश्न नसून एका गोरगरीब जाणीवेचा, तिथल्या उणिवेचा, तिथल्या अस्तित्वाचा प्रश्न, म्हणजे त्यांच्या परिस्थितीची जाणीव लक्षात घेऊन सुप्रीम कोर्टाचा आदेश त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने झालेली पारित संबंध भारत देशाला त्या ठिकाणी आदेशित केलेला आहे. आणि अनेक राज्यांनी त्या ठिकाणी उपवर्गीकरणाची मागणी त्या ठिकाणी तत्वता मंजूर केलेला आहे, लागू केलेला आहे. मग अशा पद्धतीनं महाराष्ट्र सरकारने सुद्धा त्या ठिकाणी करावं, अशा पद्धतीची भावना संबंध महाराष्ट्रातल्या 59 जातीतल्या अनुसूचित जातीच्या समाज घटकाची आहे. आणि त्यामध्ये आज अभिजित देडेंनी या ठिकाणी ध्वजारोहणाच्या कार्यक्रमामध्ये खरं तर निवेदन द्यायला पाहिजेत होतं. सामाजिक कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी, पालकमंत्री आपलेच आहेत, प्रताप सरनाईक माझे मित्र आहेत, आणि खरोखरच माननीय एकनाथजी शिंदे साहेब असतील, माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, यांना आम्ही वारंवार सूचना करत आहोत की अशा टोकाच्या परिस्थितीकडे जात असलेला समाजवर्ग, कार्यकर्ता हा एका भावनेने पीडित आहे, एका अपेक्षेनं अपेक्षित आहे की त्याची समाजाची शोकांतिका लक्षात घेत असताना त्याची शैक्षणिक प्रगती नाही, त्याची नोकरी व्यवसायामध्ये त्याची कुठल्याही पद्धतीची अशी परिस्थिती गांभीर्यानं सुधारलेली नाही. हीच भावना लक्षात घेऊन अभिजित देडेंनी हा टोकाचं पाऊल उचललेलं आहे. मी तर त्यांच्या आईवडिलांच्या समक्ष सर्व आमच्या सामाजिक कार्यकर्त्याच्या उपस्थितीमध्ये एकच विनंती करेन की अशा पद्धतीनं सामाजिक कार्यकर्त्याने टोकाचं पाऊल घेऊ नका, उचलू नका. परंतु येणाऱ्या काळामध्ये निश्चित रूपाने आपण रस्त्यावरची लढाई करू. या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला उपवर्गीकरण त्या ठिकाणी झालं पाहिजे, अशा पद्धतीची भावना आम्ही तुमच्या सोबत सर्व त्या ठिकाणी आपल्या सोबत रस्त्यावर उतरत असताना आपण पाहतोय. मीडियाच्या माध्यमातून मी एकच सांगेन, या ठिकाणी अभिजित देडे ज्यांनी घेतलेला जो निर्णय आहे त्याचं आम्ही समर्थन निश्चितच करणार नाही. परंतु त्या सामाजिक भावनेचा आदर करून राज्य सरकारने, म्हणजे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, माननीय एकनाथजी शिंदे साहेब असतील उपमुख्यमंत्री, माननीय सुनित्रा वहिनी पवार असतील उपमुख्यमंत्री, राज्य सरकारने तत्वतः लवकरात लवकर या उपवर्गीकरणाचा मार्ग मोकळा करावा आणि महाराष्ट्र सरकारने त्या ठिकाणी त्याची अंमलबजावणी करावी, अशा पद्धतीची भूमिका मी या ठिकाणी घेतो. आमचा अभिजित देडेचा त्या ठिकाणी आज झालेला थोडासा हातून झालेली चूक असेल, आम्ही त्या चुकीबद्दल आम्ही निश्चितच दिलगिरी व्यक्त करतो. कारण आज स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं अशी घटना घडायला नको होती, परंतु त्या कार्यकर्त्याची भावना लक्षात घ्या. आम्ही अजून वारंवार तुम्हाला मी सांगतो, मीडियाला मी वारंवार सूचना करू शकतो की त्या ठिकाणी कुठलाही त्या ठिकाणी चुकीचा समज करून घेता त्या कार्यकर्त्याच्या पाठीमागलची त्यांच्या अंतर्मनातली भावना, त्या समाजाच्या प्रती असलेली सामाजिक त्या ठिकाणी त्याची तळमळ ही लक्षात घेऊन या ठिकाणच्या पोलीस प्रशासनाने देखील या ठिकाणी त्या कुटुंबावर कुठल्याही प्रकारची त्याच्यावर त्रास होणार नाही याची काळजी सुद्धा त्यांनी घेतली पाहिजे. आम्हाला पुन्हा परत रस्त्यावर उतरायची वेळ येणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. झालेल्या प्रकाराबद्दल निश्चितच या ठिकाणी भोसले साहेब असतील, बऱ्याच डॉक्टरांची चर्चा झाली, त्याची तब्येत आता चांगली सुधारलेली आहे. त्यामुळे त्याच्या तब्येतीची काळजी सुद्धा सर्व डॉक्टर लोक घेत आहेत. आम्हालाही त्याची काळजी आहे. निश्चितच तो लवकरच तब्येतीतून सुधारेल आणि तो बाहेर येईल आणि निश्चितच चांगला कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी पुन्हा प्रवाहामध्ये आमच्या सोबत राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो. समाजाच्या प्रती या ठिकाणी घेतलेला निर्णय आज निश्चितच या ठिकाणी समाधानकारक जरी नसला तर भावनेचा हा प्रकार आहे आणि त्या भावनेच्या प्रकारामध्ये मी राज्य सरकारच्या माध्यमातून प्रताप सरनाईक साहेबांना सुद्धा माझी विनंती आहे की आपण ध्वजारोहण करत असताना अशा पद्धतीचा थोडासा या ठिकाणी आपल्याला व्यत्यय आला असेल त्याबद्दलही आम्ही निश्चित रूपाने दिलगिरी व्यक्त करू, परंतु आमच्या भावना साहेब समजून घ्याव्यात आणि निश्चितच हा उपवर्गीकरणाचा जो प्रश्न आहे तो लवकर मार्गी लागावा अशा पद्धतीची भावना त्या सामाजिक कार्यकर्त्याच्या अंतर्मनातून त्या ठिकाणी निर्माण झाली आणि त्याला सहनशीलता त्याची संपल्यासारखी झाल्यामुळे त्यांनी असा हा टोकाचं पाऊल घेतलेला आहे. याची जाणीव आपण पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी करून घ्यावी आणि अशा कार्यकर्त्यांना निश्चितच रूपाने त्या ठिकाणी कुठलाही मानसिक त्रास होणार नाही याची काळजी आपणही राज्य सरकार म्हणून, पालकमंत्री म्हणून त्या ठिकाणी घ्यावी. प्रशासन, पोलीस प्रशासन असेल, या ठिकाणचं कलेक्टर अधिकारी असतील, पोलीस अधिकारी असतील, सर्वांना माझी विनंती आहे की आज त्याची तब्येत सुधारलेली आहे. आम्हाला त्या ठिकाणी मनाला समाधान आहे की त्या ठिकाणी तो कुठलंही मोठ्या टोकाचं पाऊल जरी घेत असला तर त्या ठिकाणी कुणाला विजा झाली असेल त्याबद्दल मी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून, माझी आमदार म्हणून मी त्या ठिकाणी दिलगिरीच व्यक्त करेन.
परंतु त्याला कुठे पुढे त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी अशी मी विनंती करेन. आणि सामाजिक कार्यकर्त्यांना माझी, पूर्ण महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांना माझी विनंती राहील की अशा पद्धतीचं टोकाचं पाऊल कोणी घेऊ नका. सर सलामत तो पगडी हजार. आपण गेल्यानंतर आपल्याला आरक्षण मिळून तरी काय उपयोग आहे. म्हणून माझी विनंती आहे समाज बांधवाला की अशा पद्धतीचं टोकाचं पाऊल उचलू नका. मी सुधाकर भालेराव आणि सर्व समाज महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे. आम्ही कुठल्याही पद्धतीनं अस्तित्वाच्या लढाईसाठी रस्त्यावर उतरू. आम्ही निश्चित रूपानं लोकशाही संविधानिक मार्गाने या ठिकाणी उपवर्गीकरणाचा मार्ग मोकळा झाला पाहिजे यासाठी आम्ही त्या ठिकाणी संघर्ष करू. परंतु ह्या संघर्षामध्ये आपण सही सलामत असला पाहिजे, आमचा कार्यकर्ता सही सलामत असला पाहिजे. म्हणूनच मी म्हणतो सर सलामत तो पगडी हजार. आपण टिकाल तर सर्व समाज टिकेल. म्हणून कार्यकर्त्यांनी असे टोकाचे पाऊल उचलायचं नाही याची काळजी आपण सर्वांनी घ्यायची हीच विनंती करतो. आणि पुन्हा एकदा सर्वांना या ठिकाणी मी, आपण सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आलात त्याबद्दल मी सर्वांचा आभार व्यक्त करतो. आणि झालेल्या संकटाला आपण निश्चित रूपाने सर्वांनी मिळून ताकद देऊ.